लोकसभा निवडणुकीवेळी अलिबागमध्ये कार्यक्रमावेळी माझ्या बोटाला दुखापत, विकास लवांड यांच्या आरोपांवर तटकरे यांचं स्पष्टीकरण, तर चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत पक्षाच्या बैठकीत निर्णय होईल, तटकरे यांची माहिती. तटकरेंच्या बोटालाही दरवाजात अडकूनच दुखापत, मोठा योगायोग, रुपाली चाकणकर आणि तटकरेंच्या बोटाला लागल्याच्या प्रतिक्रियांवरून सुषमा अंधारेंचा टोला. दरवाजा लावताना चाकणकरांच्या बोटाला जखम झाली होती. चाकणकरांचे फोटो चुकीच्या पद्धतीने दाखवले जात आहेत. धायरीतील कार्यकर्त्याचा दावा, रुपाली चाकणकरांनी कार्यकर्त्याचं व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं. कार्यकर्ता म्हणतो चाकणकर त्या दिवशी आमच्याकडे आरतीसाठी आलेल्या. चाकणकर म्हणतात मी त्या दिवशी अजितदादांसोबत दौऱ्यावर होते. काय खरं काय खोटं ईशानेश्वराला आणि खरातालाच माहिती. चाकणकरांच्या बोटाला लागण्याच्या चर्चांवरून अंधारे यांची टीका. बोंधूबाबा खरात प्रकरणी पत्रकार दत्ता खेमनार पुरावे सादर करणार. श्रीरामपुरातील पत्रकार दत्ता खेमनार यांनी 1 वर्षापूर्वी खरातची बातमी दिली होती. एसआयटी पथकाकडून दत्ता खेमनार यांची चौकशी होणार. अशोक खरात प्रकरणातील मंत्री अधिकाऱ्यांची नावं समोर आली पाहिजेत, खासदार संजय राऊत यांची मागणी. खरात प्रकरणात अजून बऱ्याच गोष्टी बाहेर यायच्या बाकी आहेत, राऊतांचा हल्लाबोल. बोंधूबाबा अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार. खरातला आज नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करणार. खरा संदर्भात नवीन गुन्हे समोर येत असल्यानं पोलीस कोठडी वाढवून मागण्याची शक्यता. नाशिकमध्ये सनदी अधिकाऱ्याच्या कुटुंबियांसोबत खरातची मालमत्ता असल्याचं समोर. सनदी अधिकाऱ्याच्या पत्नीचा खरात कुटुंबियांसोबत सातबारा. पाथर्डी शिवारातील 40 गुंठे जागेचा सातबारा समोर. आयकर विभागाकडून चौकशी सुरू. मिरगावमधील श्री शिवनिका संस्थानाच्या आर्थिक व्यवहाराचा मोठा खुलासा. 2024 मध्ये संस्थानाची मालमत्ता 96 लाखांवर, तर 2025 पर्यंत ही मालमत्ता 1,81 लाखांवर पोहोचली. ऑडिट रिपोर्टमधून माहिती समोर. नाशिकमध्ये खरात प्रॉपर्टी डेव्हलपमेंट ऑफिसच्या आड भोंदूगिरी करायचा, जमिनीचे व्यवहार दाखवून भाविकांना बोलवलं जात असल्याचा आरोप. तोडगे सांगायच्या नावाखाली महिला भक्तांना टार्गेट केल्याचा गंभीर आरोप. सरकारकडून बोंधूबाबा खरात प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती. सूत्रांची माहिती. अजय मिसर याआधी मालेगाव बॉम्बस्फोट, दादर बॉम्बस्फोट प्रकरणात सरकारी वकील होते. नाशिकच्या मिरगावमध्ये बोंधूबाबा अशोक खरात विरोधात संतापाची लाट. अशोक खरातला गावबंदी करण्याचा ठराव मांडला जाणार. ईशानेश्वर मंदिराच्या विश्वस्त मंडळाचा कारभार ग्रामस्थांच्या हातात देण्याची मागणी. शिर्डी विमानतळाजवळ काकडी गावात खरातनं कोट्यावधींची जमीन खरेदी केल्याची चर्चा. काकडी गावात राहता तालुक्यातील काकडी गाव खरातचं आजोळ. बच्चू कडूंनी बोंधूबाबा खरातची भेट घेतल्याचा एक व्हिडिओ व्हायरल. भाजपात मंत्री व्हाल तेव्हा इथे या. खरातने दिला होता कडूंना सल्ला. बच्चू कडूंचा व्हिडिओ 2 वर्षापूर्वीचा असल्याची माहिती. एखाद्या कार्यकर्त्याने आम्हाला तिथे घेऊन गेलं आणि त्या बाबाने काही केलं तर आम्ही काय करणार. बच्चू कडू यांचं वक्तव्य. तसे तर खूप जणांसोबत बोंधूबाबाचे फोटो. बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. नाशिकमधील बोंधू अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ. खरात विरोधात आतापर्यंत 6 गुन्हे. पीडित महिलांना तक्रार करण्यासाठी शासनाकडून हेल्पलाईन नंबरही जारी. नाशिकमधील बोंधू अशोक खरातचे आणखी काळे कारनामे उघड. तुर्की मधाच्या नावाखाली खरातकडून अनेकांची फसवणूक झाल्याची माहिती. 1 किलो मधाची बाटली 9 लाख रुपयांना विकली जायची. तृप्ती देसाई यांनी मिरगावात अशोक खरात महिलांचं शोषण करायचा त्या ठिकाणांना भेट दिली. तृप्ती देसाई एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांची दुपारी भेट घेणार. खरात प्रकरणानंतर अनिस शाह, मुक्ता दाभोलकर पोलीस महासंचालकांची भेट घेणार. अनिस प्रत्येक जिल्ह्यातील बोंधूबाबांची यादी पोलीस अधिकाऱ्यांना देणार. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांची माहिती. राष्ट्रवादीच्या आमदारांची आज देवगिरी निवासस्थानी बैठक. सायंकाळी 7 वाजता देवगिरीवर सुनेत्रा पवार आमदारांसोबत चर्चा करणार. महिला प्रदेशाध्यक्ष चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत चर्चेची शक्यता. सूत्रांची माहिती. फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शंभूराज देसाईंमध्ये बैठक संपली. सातारा जिल्हा परिषदेतील राडा आणि तुषार दोशींच्या निलंबनाच्या मागणीसंदर्भात या बैठकीत चर्चा. साताऱ्यातील घटना स्थानिक पातळीवरील पोलिसांचा हस्तक्षेप योग्य नाही. मुख्यमंत्री योग्य ती कारवाई करतील. तटकरेंची प्रतिक्रिया. तर शिंदे फडणवीसांच्या बैठकीचा अधिकृत त्या संदर्भात माहिती नाही. तटकरेंचं भाष्य. साताऱ्यात जे घडलं ती संपूर्ण महाराष्ट्राची तऱ्हा. सरकारमध्ये मित्रपक्ष फार काळ एकत्र राहणार नाही. राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. भाजपच्या मंत्र्यांनी तुम्हाला साताऱ्याच्या रस्त्यावर चोपलं. राऊतांची शंभूराज देसाईंवर टीका.
सरकारमधल्या लोकांनाच धक्काबुक्की होते हे लज्जास्पद. साताऱ्यातील घटना म्हणजे लोकशाहीची हत्या. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची योग्य चौकशी करावी, सुप्रिया सुळे यांची मागणी. नीलम गोरेंना अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा अधिकार आहे का? संजय राऊतांचा सवाल. खुर्चीवर बसून तुम्ही मनमानी निर्णय देऊ शकत नाही, संजय राऊतांची टीका. पोलीस अधीक्षक तुषार दोशी रुबी रुग्णालयात दाखल. तुषार दोशी नियमित तपासणीसाठी पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल. मेडिकल चाचणीनंतर दोशी पुन्हा अधीक्षक कार्यालयात रुजू होणार. मराठा आंदोलक मनोज जरांगे आज दुपारी 2 वाजता आझाद मैदानावर येणार. धनगर आंदोलक दीपक बोराड यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहणार. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू. दुधात भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करा. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत विरोधकांची मागणी. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून कारवाई करण्याचं आश्वासन. वडाळ्यात भाजप पदाधिकारी विजयसिंह गायकवाडांच्या कार्यालयाची तोडफोड. सराईत गुन्हेगार कैलास पठारेने कार्यालयात तोडफोड केल्याचं समोर. तोडफोड केल्यानंतर कैलास पठारे फरार. पोलिसांकडून शोध सुरू. कल्याण डोंबिवली पालिकेतील काँग्रेसच्या नवनियुक्त गटनेत्या कांचन कुलकर्णींचा पदग्रहण सोहळा. सत्कार स्वीकारताना कांचन कुलकर्णी भावूक. जनहिताची कामं आणि काँग्रेसची भूमिका आक्रमकपणे मांडणार, कांचन कुलकर्णी यांचा निर्धार. नांदेडमध्ये शिंदेंच्या शिवसेना पक्षाच्या युवा सेनेची आढावा बैठक. गाव तिथे युवा सेनेची शाखा स्थापन करावी. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य विपुल पिंगळे यांच्या सूचना. धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती पदावरून महायुतीत रस्सीखेच. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद सभापती पदाची निवड 27 मार्चला होणार. सभापती पदासाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच. शिवसेनेला महत्वाची सभापती पदं मिळावीत, तानाजी सावंत गटाची भूमिका. शिवनेरी शिवाईनंतर आता राजमाता जिजाऊ अत्याधुनिक बस एसटीच्या ताफ्यात. 2 शहरातील गर्दीच्या मार्गावर बस धावणार. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या बसचं लोकार्पण झालंय. वाघांच्या अनैसर्गिक मृत्यूप्रकरणी स्पष्टीकरण सादर करा. नागपूर खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस. वाघांच्या अनैसर्गिक मृत्यूवर 23 एप्रिलपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश. मुंबईतील सफाई कामगारांना तात्काळ घरं द्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे महापालिका आयुक्तांना आदेश. भाजप आमदार भाई गिरकर यांच्या मागणीनंतर 12 जून 2025च्या निर्णयानुसार घरांचं वाटप करण्याचे आदेश. रत्नागिरीत हॉटेल व्यावसायिकांना एकाच व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणार. मोठ्या हॉटेल व्यावसायिकांना 19 किलो तर छोट्या हॉटेलसाठी 5 किलोचा गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय. कोल्हापुरात पेट्रोलसाठी वाहनधारकांच्या लांब रांगा. पुणे महामार्गावरील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी. पेट्रोल बंद होणार असल्याच्या अफवेमुळे ग्राहकांचा गोंधळ उडाला. प्रत्येक ग्राहकाला फक्त 200 रुपयाचं पेट्रोल दिलं जात असल्याची माहिती. जालना शहरातल्या एलपीजी ऑटो गॅस पंपावरील साठा संपला. शहरातल्या प्रवासी आणि विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर परिणाम. गॅस उपलब्ध होण्यासाठी 2 ते 3 दिवस लागणार. गॅस पंप व्यवस्थापकांची माहिती. रत्नागिरी जिल्ह्यातील एलपीजी ऑटो गॅसचा अद्याप पुरवठा नाही. 8 दिवसांपासून एलपीजी गॅसचा पुरवठा नसल्याने पंप बंद. 15 दिवसांपासून मागणी करूनही गॅससाठी उपलब्ध न झाल्यानं 400 ते 500 वाहन चालक अडचणीत. चंद्रपुरात आज दुसऱ्या दिवशीही पेट्रोल मिळणार नसल्याची अफवा. या अफवेमुळे शहरातील अनेक पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा तर कुठल्याही प्रकारचा पेट्रोल टंचाई नसल्याची पंप चालकांची माहिती. कोल्हापुरात एलपीजी गॅस दरवाढ विरोधात रिक्षा चालक आक्रमक. शेकडो रिक्षा चालकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. या मोर्चात रिक्षा चालकांकडून जोरदार घोषणाबाजी. सोलापुरात एलपीजी ऑटो गॅससाठी रिक्षाची मोठी रांग. गॅससाठी पेट्रोल पंपापासून जवळपास 1 किलोमीटरपर्यंत रांग. सोलापुरात एकच गॅस पंप चालू असल्याने गर्दी. कोल्हापुरात घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणावरून गोंधळ. सिलेंडर डिलिव्हरचा मेसेज मात्र सिलेंडर मिळाला नाही अशा तक्रारी. संतापलेल्या ग्राहकांचा गॅस एजन्सीच्या कार्यालयात गोंधळ. सिलेंडर ब्लॅकने विकल्याचा या ग्राहकांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव परिसरातील एचपी गॅस एजन्सी समोर नागरिकांच्या रांगा. गेल्या अनेक दिवसांपासून घरगुती गॅसचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांचे हाल. प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करा, नागरिकांची मागणी. नंदुरबारमध्ये पेट्रोल तुटवड्याची अफवा पसरल्यानं पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी. नंदुरबारसह शहादा शहरातील पंपावरही वाहनांच्या रांगा. गर्दीमुळे पेट्रोल पंपावर गोंधळाचं वातावरण. छत्रपती संभाजीनगरमध्ये एलपीजीसाठी रिक्षाच्या रांगा. एलपीजी गॅस उपलब्ध होत नसल्यानं शहरातील रिक्षा चालक अडचणीत. गॅस नसल्यानं शहरातील अनेक पंप बंद. सुरू असलेल्या पंपावर गर्दी.
नागपुरात काही पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे फलक. इंधन साठ्याच्या कमतरतेमुळे पेट्रोल पंप चालक अडचणीत. धंतोली परिसरात बॅरिकेड लावून पेट्रोल पंपावर वाहनांचा प्रवेश बंद. पेट्रोल पंप बंद होणार असल्याची अफवा पसरल्यानं बेळगाव शहरातील पंपावर रात्री वाहनधारकांची गर्दी. रात्रीच्या वेळी पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. नागपूरच्या काही भागात अद्यापही घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांग. सिलेंडरसाठी एचपीच्या गॅस गोडाऊन बाहेर लोकांची गर्दी. ऑनलाईन नोंदणीस अडचणी येत असल्यानं ग्राहक त्रस्त. सोलापूरच्या माळशिरसमध्ये लव्ह जिहादचं प्रकरण समोर. माळशिरस तालुक्यातील नातेपुते गावातील ही घटना. दक्ष वैद्य नाव वापरून इक्बाल शेखकडून फसवणूक. पीडितेचा आरोप. लग्नासाठी इक्बाल शेखनं खोटं नाव सांगून फसवणूक केल्याचा आरोप. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या परिणामामुळे नंदुरबारमध्ये खाद्यतेल दरात वाढ. 15 लिटर तेलाचा डबा 2100 वरून 2500 रुपयांवर. त्यामुळे नागरिकांवर आर्थिक संकट. ऐन लग्नसराईत खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याने लग्न समारंभावर परिणाम होणार. उपमुख्यमंत्री शिंदे कुटुंबियांकडून एकविरा आईला साडी चोळीसह ओटी अर्पण. शिंदेंच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख राजू खांडोर यांच्यामार्फत साडी चोळी अर्पण. कारल्याच्या एकविरा देवी चैत्र उत्सवासाठी फुलांची सजावट. लोणावळ्यातील देवघर गावात म्हणजेच एकविरा देवीच्या माहेरी रंगीबेरंगी आकर्षक फुलांची सजावट. चैत्र उत्सवापूर्वीच्या प्रदक्षिणा सोहळ्याला भाविकांची गर्दी. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विठ्ठल रुक्मिणी मंदिर विकास आराखड्यातील कामासाठी निधीची तरतूद. भारतीय पुरातत्व विभागाच्या माध्यमातून जतन आणि संवर्धनाचं काम सुरू. अहिल्यानगरच्या शिर्डीत उद्यापासून रामनवमी उत्सव. 26 मार्च रोजी साई समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार. 25 ते 27 मार्च दरम्यानच्या उत्सवासाठी साईबाबा संस्थान ट्रस्टकडून उत्सवाची जय्यत तयारी. चंद्रपुरातील चंदगडच्या महाकाली देवीच्या यात्रेला प्रारंभ. धार्मिक अनुष्ठान आणि महाआरतीने सुरुवात. यात्रा काळात लाखो भाविकांची गर्दी. मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून सोयीसुविधाही उपलब्ध. सातारा शहरातील राजवाडा परिसरात खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आपला राजवाडा या सेल्फी पॉइंटचं उद्घाटन. या भागात आलेल्या सातारकरांसह फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना फोटो काढण्यासाठी या सेल्फी पॉइंटची निर्मिती. जळगावात फळ पीक विमा योजनेत गैरप्रकार करणाऱ्या लाभार्थ्यांविरोधात कृषी विभाग आक्रमक. 2118 हेक्टरवर केळी पीक नसताना विमा घेतल्याची माहिती. 8 तालुक्यांमधील अहवाल प्राप्त. शेतकऱ्यांना आपली बाजू मांडण्यासाठी 27 मार्चपर्यंत मुदतवाढ. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात मुंजोबा यात्रेचा उत्सव. गेल्या 70 वर्षापासून 2 दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात भक्तांनी ओढल्या 12 बैलगाड्या. मुंजोबा देवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी. मुक्ताईनगरमध्ये बाजारपेठेत लसणाच्या दरात मोठी घसरण. लसणाचे दर 100 रुपयांवरून 35 रुपयांवर. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं आता शेतकरी अडचणीत. बीडच्या पिंपळनेरमध्ये चोरट्यांनी बियर बार फोडले. रोख रक्कम आणि विदेशी दारूचे बॉक्स असा एकूण 70,000चा मुद्देमाल लंपास. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. जळगावच्या रावेरमध्ये नगरसेवकाच्या घरात चोरीची घटना. स्वीकृत नगरसेवक दिलीप पाटलांच्या घरात चोरी. रोख रकमेसह लाखो रुपयांचे दागिने लंपास. अवकाळी पावसामुळे धुळ्यातील 628 हेक्टरवर शेती पिकाचं नुकसान. 156 गावातील 11,000 शेतकऱ्यांना फटका. गहू, ज्वारी, मक्यासह पपई आणि केळी बागांचंही मोठं नुकसान. परभणी जिल्ह्यात बदलत्या वातावरणाचा शेवगा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. शेवग्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी संकटात. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना बगल देऊन शेवगा पिकाची लागवड केली होती. परभणीच्या बाजारात कलिंगडाची मोठ्या प्रमाणात आवक. बाजारात योग्य भाव मिळत नसल्यानं लागवडीचा खर्च निघणंही कठीण. नाशिकच्या इगतपुरीतील जुगरेवाडी खडकवाडीत पाणी टंचाई. महिलांना 5 ते 6 फूट खोल असलेल्या डबक्यातून गढूळ पाणी भरावं लागत असल्याचं समोर. ग्रामसेवक आणि सरपंचांकडे पाणी पुरवठ्याची वारंवार मागणी करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याचा महिलांचा आरोप.